नमस्कार मित्रांनो, कथा मनातल्या या आपल्या लाडक्या चॅनलवर मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी आपण विठ्ठलाची 50 रहस्ये या विषयावर एक व्हिडिओ पाहिला होता. त्या व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलात, जे अफाट प्रेम दिलंत, त्यासाठी मी तुमचा कायम ऋणी राहीन. तुमच्या त्याच प्रेमापोटी आणि आग्रहास्तव आज मी तुमच्यासाठी एक अतिशय खास आणि भव्य असा महा एपिसोड घेऊन आलो आहे. आज आपण एका अशा प्रवासाला जाणार आहोत जो प्रवास वेळेच्याही पलीकडचा आहे. आज आपण उलगडणार आहोत महादेवाची म्हणजेच भगवान शंकराची ती रहस्ये, जी युगांयुगांपासून या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. आजचा आपला विषय आहे 12 ज्योतिर्लिंग, निर्मिती, रहस्य आणि त्यांचे अलौकिक महत्त्व. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे कारण हा एक महा एपिसोड आहे. त्यामुळे हातातलं काम बाजूला ठेवा, शांत बसा, डोळे मिटा आणि महादेवाच्या या रहस्यमय दुनियेत माझ्यासोबत हरवून जा. सर्वांत आधी आपण हे समजून घेऊया की ज्योतिर्लिंग म्हणजे नेमकं काय आणि त्यांची निर्मिती कशी झाली. शिवपुराणातील कथेनुसार एकदा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात एक वाद निर्माण झाला. आपल्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण, यावरून हा वाद इतका विकोपाला गेला की विश्वात प्रलय येण्याची वेळ आली. तेव्हा या दोघांचाही अहंकार मोडण्यासाठी आणि विश्वाला वाचवण्यासाठी अचानक त्यांच्यासमोर एक विशाल, अनंत असा प्रकाशाचा स्तंभ प्रकट झाला. हा स्तंभ म्हणजेच ज्योतिर्लिंग. ह्या स्तंभाला ना सुरुवात होती ना शेवट. त्या प्रकाशातून एक आकाशवाणी झाली आणि भगवान शिव प्रकट झाले. त्यांनी सांगितले की जो कोणी या स्तंभाचा अंत शोधून काढेल तोच तुमच्यापैकी श्रेष्ठ ठरेल. ब्रह्मदेव हंसाचे रूप घेऊन स्तंभाचे वरचे टोक शोधण्यासाठी वर उडाले, तर विष्णू वराहाचे, डुकराचे रूप घेऊन स्तंभाचे मूळ शोधण्यासाठी पाताळात गेले. हजारो वर्षे उलटली तरी दोघांनाही या स्तंभाचा अंत लागला नाही. तेव्हा विष्णूंनी आपला पराभव मान्य केला, पण ब्रह्मदेवाने खोटे सांगितले की त्यांना टोक सापडले आहे. या खोटेपणामुळे शिवाने ब्रह्मदेवाला शाप दिला की त्यांची पृथ्वीवर कधीही पूजा होणार नाही. ज्या ज्या ठिकाणी महादेवाचा हा प्रकाशाचा स्तंभ म्हणजे ज्योती पृथ्वीवर प्रकट झाली, ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जाऊ लागली. संपूर्ण भारतात अशी 12 प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत, जी स्वयंभू आहेत, म्हणजेच ती स्वतः प्रकट झाली आहेत. चला तर मग या 12 ज्योतिर्लिंगांचा एक एक करून रहस्यमय प्रवास सुरू करूया. 1. सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात. चंद्राचा शाप आणि महादेवाची कृपा. आपल्या प्रवासातील पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. गुजरातमधील सौराष्ट्र प्रांतात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हे भव्य मंदिर उभे आहे. या ज्योतिर्लिंगाचे रहस्य थेट आकाशातील चंद्राशी जोडलेले आहे. पौराणिक कथेनुसार चंद्राचा विवाह राजा दक्ष प्रजापतीच्या 27 कन्यांशी, नक्षत्रांशी झाला होता. पण चंद्राचे सर्वात जास्त प्रेम फक्त रोहिणीवर होते. यामुळे इतर 26 कन्या दुःखी झाल्या आणि त्यांनी ही गोष्ट आपले पिता दक्षाला सांगितली. संतापलेल्या दक्षाने चंद्राला शाप दिला की तुझे तेज आणि सौंदर्य हळूहळू नाहीसे होईल आणि तू क्षयरोगी होशील. शापामुळे चंद्राचे तेज कमी होऊ लागले. जगभरात हाहाकार माजला. तेव्हा चंद्राने प्रभास तीर्थात, जिथे आज सोमनाथ आहे, भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. शिवाने प्रसन्न होऊन चंद्राला शापातून अंशतः मुक्त केले आणि वरदान दिले की महिन्यातील 15 दिवस तुझे तेज कमी होईल, कृष्ण पक्ष, आणि उरलेले 15 दिवस तुझे तेज वाढत जाईल, शुक्ल पक्ष. चंद्राने, ज्याला सोम म्हटले जाते, इथे शिवाची स्थापना केली, म्हणून या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ, सोमाचा नाथ असे म्हणतात. सोमनाथ मंदिराचे रहस्य म्हणजे हे मंदिर एका अशा सरळ रेषेत बांधले गेले आहे की सोमनाथ मंदिरापासून थेट दक्षिण ध्रुवापर्यंत अँटार्क्टिका समुद्रात जमिनीचा एकही तुकडा येत नाही. प्राचीन काळी भारतीयांना पृथ्वीच्या या भूगोलाचे कसे ज्ञान होते हे आजही एक मोठे रहस्य आहे. 2. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेश. मातापित्याचे प्रेम. दुसरे ज्योतिर्लिंग आहे श्री मल्लिकार्जुन. आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम पर्वतावर हे ज्योतिर्लिंग स्थित आहे. याला दक्षिणेचा कैलास असेही म्हणतात. या ज्योतिर्लिंगाची कथा भगवान गणेश आणि कार्तिकेय यांच्याशी जोडलेली आहे. एकदा दोन्ही भावांमध्ये आधी विवाह कोणाचा होणार यावरून पैज लागली. जो पृथ्वीची प्रदक्षिणा आधी पूर्ण करेल त्याचा विवाह आधी होईल असे ठरले. कार्तिकेय आपल्या मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले, पण गणेशाने बुद्धीचा वापर करून आपले मातापिता शिवपार्वती यांनाच प्रदक्षिणा घातली आणि सांगितले की माझ्यासाठी माझे जग तुम्हीच आहात. गणेशाचे हे उत्तर ऐकून शिवपार्वती प्रसन्न झाले आणि त्यांनी गणेशाचा विवाह आधी लावून दिला. जेव्हा कार्तिकेय परत आले तेव्हा त्यांना हे पाहून खूप राग आला आणि ते कैलास सोडून क्रौंच पर्वतावर निघून गेले. शिव आणि पार्वती त्यांना समजावण्यासाठी क्रौंच पर्वतावर आले. तिथे पार्वतीने मल्लिका आणि शिवाने अर्जुन रूप धारण केले. या दोघांच्या एकत्र येण्यातूनच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाली. आजही असे मानले जाते की येथे दर अमावस्येला भगवान शिव आणि पौर्णिमेला माता पार्वती साक्षात भेट देतात.
3. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश वजा काळाचा राजा आणि भस्म आरतीचे रहस्य. तिसरे आणि सर्वांत रहस्यमयी ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनचे श्री महाकालेश्वर. क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले हे एकमेव दक्षिणमुखी दक्षिणेकडे तोंड असलेले ज्योतिर्लिंग आहे. दक्षिण ही यमाची मृत्यूची दिशा मानली जाते. महाकाल हे काळाचेही काळ आहेत, त्यामुळे यमराजही त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. कथेनुसार प्राचीन काळी उज्जैन नगरीत दूषण नावाच्या एका भयंकर राक्षसाने दहशत माजवली होती. तो ब्राह्मणांना आणि शिवभक्तांना त्रास देऊ लागला. जेव्हा भक्तांनी महादेवाची आळवणी केली तेव्हा अचानक पृथ्वी दुभंगली आणि त्यातून महाकाल एका रौद्र रूपात प्रकट झाले. त्यांनी क्षणात त्या राक्षसाचा वध केला आणि भक्तांच्या रक्षणार्थ ते तिथेच ज्योतिर्लिंगाच्या रूपात विराजमान झाले. महाकालेश्वराचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे इथली भस्म आरती. पूर्वीच्या काळी ही आरती ताज्या चितेच्या राखेने भस्माने केली जात असे, कारण महादेवाला स्मशानातील भस्म अत्यंत प्रिय आहे. आता यासाठी शेणाच्या गोवऱ्यांची विशेष राख वापरली जाते. मृत्यूलाही हसत हसत स्वीकारणारा माझा महादेव या ज्योतिर्लिंगातून आपल्याला जीवनाचे अंतिम सत्य सांगतो. 4. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश वजा पर्वताचा अहंकार आणि भक्ती. चौथे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर. मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मांधाता या बेटावर हे ज्योतिर्लिंग आहे. या बेटाचा आकारच वरून पाहिल्यास ओम या पवित्र अक्षरासारखा दिसतो. हे या जागेचे मोठे रहस्य आहे. एकदा विंध्य पर्वताला आपल्या उंचीचा खूप अहंकार झाला होता. त्याला वाटले की तो मेरू पर्वतापेक्षाही मोठा आहे. आपला अहंकार सिद्ध करण्यासाठी आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विंध्य पर्वताने नर्मदा नदीच्या पात्रात कठोर तपश्चर्या सुरू केली. त्याने मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा केली. विंध्य पर्वताच्या या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी विंध्य पर्वताला वरदान दिले आणि तिथेच राहण्याचे भक्तांचे गाऱ्हाणे ऐकले. तेव्हा भगवान शिव 2 भागांत विभागले गेले. वजा एक भाग ओंकारेश्वर आणि दुसरा भाग अमलेश्वर किंवा ममलेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणूनच या तीर्थक्षेत्री दोन्ही लिंगांचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण मानली जात नाही. 5. केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड वजा पांडवांचा पश्चात्ताप आणि महादेवाची क्षमा. 5वे आणि हिमालयाच्या कुशीत बर्फाच्छादित शिखरांमध्ये लपलेले ज्योतिर्लिंग म्हणजे श्री केदारनाथ. हे ज्योतिर्लिंग समुद्रसपाटीपासून अत्यंत उंचीवर आहे. महाभारताच्या युद्धात पांडवांच्या हातून त्यांच्या स्वतःच्याच भावांची, कौरवांची आणि गुरुजनांची हत्या झाली होती. या गोत्रहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांना भगवान शिवाचे दर्शन घ्यायचे होते. पण महादेव पांडवांवर नाराज होते आणि त्यांना दर्शन देऊ इच्छित नव्हते. पांडव त्यांना शोधत शोधत हिमालयात पोहोचले. तेव्हा महादेवाने एका बैलाचे नंदीचे रूप धारण केले आणि ते इतर प्राण्यांच्या कळपात जाऊन लपले. भीमाला याचा संशय आला. त्याने आपले विशाल रूप धारण करून 2 पर्वतांवर पाय ठेवले. इतर सर्व प्राणी भीमाच्या पायाखालून पळून गेले, पण बैलरूपी महादेव तिथून गेले नाहीत. जेव्हा भीमाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते जमिनीत लुप्त होऊ लागले. भीमाने चपळाईने त्या बैलाचा मागचा भाग पाठकुबड पकडला. तोच पाठीचा भाग केदारनाथमध्ये ज्योतिर्लिंगाच्या रूपात राहिला. केदारनाथ मंदिराचे सर्वात मोठे रहस्य 2013च्या महापुरात जगाने पाहिले. भयंकर प्रलयात आजूबाजूचे सर्व काही नष्ट झाले, पण पाण्याच्या महाप्रवाहासोबत आलेला एक विशाल खडक भीमशिळा अगदी मंदिराच्या मागे येऊन थांबला आणि त्याने पुराचे पाणी दुभंगून मंदिराचे रक्षण केले. महादेवाची शक्ती काय असते याचा हा जिवंत पुरावा आहे. 6. भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र वजा सह्याद्रीच्या कुशीतील रौद्ररूप. 6वे ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातील पुण्यात सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेले भीमाशंकर. इथूनच महाराष्ट्राची जीवनदायिनी भीमा नदी उगम पावते. पुराणानुसार कुंभकर्णाचा मुलगा भीम हा अत्यंत क्रूर राक्षस होता. जेव्हा त्याला समजले की त्याच्या वडिलांना प्रभू रामचंद्रांनी जे विष्णूचे अवतार होते मारले आहे, तेव्हा त्याने सूड घेण्याचे ठरवले. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून अफाट शक्ती मिळवली आणि तो देवांना, ऋषींना आणि मानवांना त्रास देऊ लागला. त्याने सुदक्षिण नावाच्या एका महान शिवभक्ताला कैदेत टाकले. सुदक्षिण कैदेतही महादेवाची पार्थिव शिवलिंग बनवून पूजा करत राहिला. जेव्हा भीम राक्षसाने आपल्या तलवारीने ते शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून भगवान शिव एका भयानक आणि रौद्र रूपात प्रकट झाले. शिवाने आणि भीमाने भयंकर युद्ध केले. शेवटी महादेवाने हुंकार भरला आणि त्या हुंकाराच्या अग्नीत भीम राक्षस जळून भस्मसात झाला. भक्तांच्या विनंतीवरून महादेव तिथेच भीमाशंकर रूपात कायमचे स्थित झाले. 7. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश वजा मोक्षाची नगरी. 7वे ज्योतिर्लिंग म्हणजे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेल्या वाराणसी काशीमधील काशी विश्वनाथ.
गंगा नदीच्या तीरावर वसलेली काशी ही महादेवाची सर्वात प्रिय नगरी मानली जाते. असे मानले जाते की काशी नगरी ही पृथ्वीवर नाही तर साक्षात भगवान शिवाच्या त्रिशूळावर वसलेली आहे. जेव्हा प्रलय येईल आणि संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल तेव्हाही काशी सुरक्षित राहील, कारण महादेव तिला आपल्या त्रिशूळावर उचलून घेतील. या ज्योतिर्लिंगाचे रहस्य म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक जीवाला महादेव मोक्ष प्रदान करतात. म्हणूनच हिंदू धर्मात असे मानले जाते की काशीमध्ये मृत्यू आल्यास पुनर्जन्माच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती मिळते. इथे भगवान शिव स्वतः मृत्यूच्या वेळी जीवाच्या कानात तारक मंत्र सांगतात, ज्यामुळे त्याचा उद्धार होतो. काशी विश्वनाथ हे ज्ञान आणि वैराग्य यांचे सर्वोच्च प्रतीक आहे. 8. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्र दर्शन. 8वे ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातील नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर अत्यंत रहस्यमयी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथूनच गोदावरी नदी, जिला दक्षिणगंगा म्हटले जाते, उगम पावते. त्र्यंबकेश्वराची कथा गौतम ऋषींशी संबंधित आहे. गौतम ऋषींच्या आश्रमात भरपूर धान्य असायचे, त्यामुळे इतर ऋषींना त्यांचा हेवा वाटायचा. त्यांनी एक कट रचला आणि एका कमकुवत गायीला गौतम ऋषींच्या शेतात पाठवले. ऋषींनी गायीला हाकण्यासाठी फक्त एक दर्भाची काडी मारली आणि ती गाय तिथेच मरण पावली. गौतम ऋषींवर गोहत्येचे पाप लागले. या पापातून मुक्त होण्यासाठी ऋषींनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना विनंती केली की गंगेला इथे घेऊन या. शिवाने त्यांच्या जटेतील गंगा तिथे सोडली, जी गोदावरी म्हणून ओळखली जाऊ लागली. गोदावरीच्या स्नानाने गौतम ऋषी पापमुक्त झाले. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे इथे शिवलिंगाला वरचा भाग, पिंडी नाहीये, तर आतमध्ये एक खड्डा आहे. या खड्ड्यात 3 लहान अंगठ्याच्या आकाराचे लिंग आहेत. हे 3 लिंग म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, शिव यांचे प्रतीक आहेत. संपूर्ण भारतात तिन्ही देवांचे एकत्र दर्शन घडवणारे हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे. 9. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, झारखंड, महाराष्ट्र. वजा रावणाची असीम भक्ती. 9वे ज्योतिर्लिंग आहे श्री वैद्यनाथ. या ज्योतिर्लिंगाच्या स्थानाबद्दल काहीजण परळी, महाराष्ट्र मानतात, तर काही देवघर, झारखंड मानतात. शिवपुराणानुसार देवघरच्या कथेला विशेष महत्त्व आहे. रावण हा महादेवाचा परमभक्त होता. त्याला लंका अजिंक्य बनवायची होती, म्हणून त्याने कैलास पर्वतावर जाऊन घोर तपश्चर्या केली. तो एक एक करून आपली 9 डोकी कापून महादेवाला अर्पण करू लागला. जेव्हा तो आपले 10वे आणि शेवटचे मस्तक कापणार होता तेव्हा भगवान शिव तिथे प्रकट झाले. त्यांनी रावणाची सर्व डोकी पुन्हा जोडली आणि त्याला एक कामना लिंग दिले. शिवांनी रावणावर वैद्यासारखे वजा डॉक्टरसारखे उपचार केले, म्हणून याला वैद्यनाथ म्हणतात. शिवाने रावणाला अट घातली की हे लिंग तू लंकेत नेऊन स्थापन कर, पण वाटेत कुठेही जमिनीवर ठेवू नकोस. जर ठेवलेस तर ते तिथेच कायमचे स्थिर होईल. देवांना भीती वाटली की जर हे लिंग लंकेत गेले तर रावण अमर होईल. वाटेत रावणाला नैसर्गिक विधीची गरज भासली. तेव्हा तिथे भगवान गणेश एका गुराख्याच्या गवळी रूपात आले. रावणाने ते लिंग त्या गुराख्याकडे दिले आणि जमिनीवर न ठेवण्यास सांगितले. पण रावणाला वेळ लागल्यामुळे गुराख्याने ते लिंग जमिनीवर ठेवले आणि ते तिथे स्थापित झाले. रावणाने ते खूप हलवण्याचा प्रयत्न केला, पण ते हलले नाही. शेवटी निराश होऊन रावणाने त्या लिंगाला अंगठ्याने दाबले. त्यामुळे हे शिवलिंग आजही थोडे जमिनीत रुतलेले दिसते. 10. नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात. वजा वाईटावर चांगल्याचा विजय. 10वे ज्योतिर्लिंग आहे गुजरातमधील द्वारकेजवळील नागेश्वर. हे मंदिर भक्तीच्या शक्तीचं एक उत्तम उदाहरण आहे. दारुका नावाची एक भयंकर राक्षसी आणि तिचा पती दारुक यांनी समुद्रकिनाऱ्यावर उच्छाद मांडला होता. त्यांनी सुप्रिया नावाच्या एका अत्यंत शिवभक्त वैश्यकन्येला इतर अनेक लोकांसोबत कैद करून एका बेटावर ठेवले. कैदेत असतानाही सुप्रिया घाबरली नाही. तिने इतर कैद्यांनाही ओम नमः शिवायचा जप करायला शिकवले. जेव्हा दारुका राक्षसीला हे समजले तेव्हा ती सुप्रियाला मारण्यासाठी धावून आली. सुप्रियाने डोळे मिटून महादेवाला हाक मारली. तेव्हा तिथेच जमिनीतून भगवान शिव एका तेजस्वी ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी सुप्रियाला पाशुपतास्त्र दिले, ज्याच्या मदतीने तिने राक्षसांचा नाश केला. नागांच्या, सापांच्या गळ्यातील देव म्हणून महादेवाला इथे नागेश्वर म्हटले जाते. 11. रामेश्वरम ज्योतिर्लिंग, तामिळनाडू. प्रभू श्रीराम आणि महादेवाचे मिलन. 11वे ज्योतिर्लिंग आहे भारताच्या दक्षिणेला समुद्राच्या काठावर वसलेले रामेश्वरम. हे ज्योतिर्लिंग शिव आणि विष्णू यांच्यातील अथांग प्रेमाचे प्रतीक आहे. जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा वध करण्यासाठी लंकेवर चालून जाणार होते तेव्हा समुद्र ओलांडण्यापूर्वी त्यांनी वाळूचे, रेतीचे एक शिवलिंग बनवले आणि भगवान शिवाची पूजा केली. त्यांनी महादेवाकडे युद्धातील विजयासाठी आशीर्वाद मागितला. महादेवाने प्रकट होऊन श्रीरामांना विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. रामाने स्थापित केलेला देव म्हणून याला रामेश्वर,
रामाचा ईश्वर असे म्हणतात. दुसऱ्या एका कथेनुसार रावणाचा वध केल्यानंतर रामावर ब्रह्महत्येचे, ब्राह्मणाला मारल्याचे पाप लागले होते, कारण रावण हा एक विद्वान ब्राह्मण होता. या पापातून मुक्त होण्यासाठी रामाने हनुमानाला कैलासावरून शिवलिंग आणायला पाठवले. पण हनुमानाला उशीर झाला म्हणून सीतामातेने वाळूचे शिवलिंग बनवले. आज रामेश्वरम मंदिरात 2 शिवलिंगे आहेत, वजा एक सीतेने वाळूचे बनवलेले आणि दुसरे हनुमानाने कैलासावरून आणलेले. रामेश्वरमच्या मंदिराचे कॉरिडॉर, प्रदक्षिणा मार्ग जगात सर्वात मोठे आहेत, जे अत्यंत भव्य आणि आश्चर्यकारक आहेत. 12. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र, वजा मातृत्वाचा विजय आणि अटळ भक्ती. आपल्या प्रवासातील 12वे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातील औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर जवळील वेरूळचे घृष्णेश्वर. ही कथा एका स्त्रीच्या असीम शिवभक्तीची आहे. सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी सुदेहा तिथे राहत होते. त्यांना मुले नव्हती, म्हणून सुदेहाने आपल्या पतीचा विवाह स्वतःची धाकटी बहीण घुष्मा किंवा घृष्णा हिच्याशी लावून दिला. घुष्मा ही महादेवाची परमभक्त होती. ती रोज मातीची 101 शिवलिंगे बनवून त्यांची पूजा करायची आणि ती जवळच्या तलावात विसर्जित करायची. महादेवाच्या कृपेने घुष्माला एक सुंदर मुलगा झाला. हे पाहून सुदेहाला आपल्याच बहिणीचा अत्यंत मत्सर वाटू लागला. एके रात्री मत्सराने आंधळ्या झालेल्या सुदेहाने घुष्माच्या मुलाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह त्याच तलावात फेकून दिला, जिथे घुष्मा शिवलिंगे विसर्जित करत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सर्वांना मुलाचा मृत्यू झाल्याचे समजले, तेव्हा घरात हाहाकार माजला. पण घुष्मा मात्र अत्यंत शांत होती. तिने आपला नित्यक्रम सोडला नाही. ती नेहमीप्रमाणे शिवलिंगे घेऊन तलावावर गेली. तिची ही निष्काम भक्ती पाहून भगवान शिव साक्षात तिथे प्रकट झाले आणि त्यांनी तिच्या मुलाला जिवंत केले. शिवाने सुदेहाला शिक्षा देण्याचे ठरवले, पण घुष्माने महादेवाला प्रार्थना केली की माझ्या बहिणीला माफ करा आणि प्रभू, तुम्ही कायमचे इथेच वास करा. भक्ताच्या विनंतीवरून महादेव तिथेच ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले, ज्याला घृष्णेश्वर किंवा घुष्मेश्वर असे नाव पडले. मित्रांनो, ही होती आपल्या भारतातील 12 पवित्र ज्योतिर्लिंगांची रहस्ये आणि त्यांच्या निर्मितीच्या कथा. प्रत्येक ज्योतिर्लिंग आपल्याला काहीतरी शिकवते. कुठे भक्तीचा विजय आहे, कुठे अहंकाराचा नाश आहे, तर कुठे चुकीची क्षमा आहे. महादेव हे फक्त देव नाहीत, तर ते एक तत्व आहेत, ते ऊर्जा आहेत, जे या संपूर्ण विश्वाला चालवतात. या 12 ज्योतिर्लिंगांची नावे फक्त ऐकण्याने किंवा वाचण्यानेही मानवाची सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनाला एक नवी दिशा मिळते, असे शिवपुराणात सांगितले आहे. तुम्हाला या 12 ज्योतिर्लिंगांपैकी कोणत्या ज्योतिर्लिंगाची कथा सर्वात जास्त आवडली किंवा आश्चर्यचकित करणारी वाटली, हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही दिलेली एक लाईक मला असेच नवनवीन आणि रहस्यमयी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देते. आणि जर तुम्ही कथामनातल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि गूढ रहस्यमयी कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. हर हर महादेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.